एडेमच्छिंद्र येथील विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर। वाळवा तालुक्यातील एडेमच्छिंद्र येथील केशवराज खंडागळे वय 18 वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा शहरात 1 जानेवारीला अपघाती मृत्यू झाला। कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 12वी परीक्षेच्या तोंडावरच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतीये। येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुणवंत खंडागळे यांचा केशवराज हा नातू होता। केशवराज खंडागळे याला चांगले शिक्षण मिळावं आणि आयुष्यात त्याने भरारी घ्यावी यासाठी आजोबांनी जीवापाड मेहनत घेतली। त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं। चांगल्या शिक्षणासाठी 10वी नंतर कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये पाठवलं। केशवराजची बहीण वैष्णवी कराडमध्ये शिकत आहे। शेती करणारे वडील अमोल काही दिवस कोटा येथे केशवराज सोबत तर वैष्णवीसाठी काही दिवस गावात राहत होते। केशवराजची आई रूपा या मात्र मुलांसोबत कोटा येथेच राहत होत्या। 31 डिसेंबरला केशवराज घरातून बाहेर पडला। लवकरच परत येतो असं त्यानं आईला सांगितलं होतं, पण रात्री उशिरापर्यंत न परतल्याने आईने शोध सुरू केला। कोटा येथील ओळखीच्या मराठी माणसाची मदत घेतली, पण तो सापडला नाही। त्यांनी कोटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। ही बातमी कळताच वडील अमोल हे देखील त्वरित कोटा येथे रवाना झाले। याच दरम्यान कोटापासून दिल्लीच्या दिशेने सुमारे 80 किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर केशवराजचा मृतदेह सापडला। त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज।